हेवी फील होते तर मला हेवी फाउंडेशन मला कळलं. तर मंडळी आम्ही निघालोय आता माझ्या सासरी जायला निघाले मी. आणि हे आम्ही दिवाळीचे हॅम्पर्स सगळे सिंधुदुर्गचे एवढे सगळे विकले. त्यामुळे आम्ही आता आम्ही जिथे राहतो तिथल्या सगळ्या काकांना वगैरे आम्ही हे सगळे हॅम्पर्स आता वाटत निघालोय. तर आम्ही आता चाललोय माझ्या सासरी. कुणाल तू कुठे चाललायस? माझ्या घरी. आणि मी खूप आधी शॉपिंग केली होती. साड्या वगैरे मी सगळ्या दिल्या होत्या पण साडीचा ब्लाऊज पण शिवला गेला नाही, ड्रेस ऑल्टर झाले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये इकडचं तिकडचं काहीतरी घेऊन आम्ही पटकन असं निघालोय दिवाळीसाठी. कारण कायमच आम्ही कुठचेही सण असू दे नाही तर काय असू दे शेवटपर्यंत आम्ही काम करत असतो. आणि ते काम कितीही आधी केलं तरी अगदी शेवटीच त्याचे करेक्शन्स येतात. जे तुम्ही मगाशी बघितले आम्ही करेक्शन्स करत होतो ते सगळे करेक्शन्स करून ते सगळं करून फायनली निघालोय. काय सुवासनी हॅलो हॅलो काय ले मी अंकिता काकी काहीतरी विचारते ते बघ. कोण आहे? किट्टू की बिट्टू? बिट्टू अगं आयपॅड आणायचं होतं की विसरले मी. हवंय का? आयपॅड हवं होतं का? मी विसरले. नको नाही खेळणार ना तुम्ही? नाही खेळणार? आणलाय आणलाय येणारच नाही. नानतच नाही. नानतच. तुझा बाबा काय तर झाड येऊन दे, माका भूक लागली मरणाची. झाले 15 मिनिटं. काय त्या झाडाची काय स्टोरी बिरी आहे काय की बाबा म्हणजे माझा आजो या रस्त्याने जाय होतो त्यानं काहीतरी पेरू खाल्ल्यानं आणि ती बी टाकल्यानं आणि मग हे झाड उगवला तर त्याच झाडाखाली मका तुका जेवण घालूचा असं काय त्या झाडाखाली बसून जर जेवलीस तर तुला ऑक्सिजन अक्कल सगळं एकदाच भेटेल. माझ्याकडे लय असं तुका वाईट देतय. आता किती मिनिटं? 10 मिनिटं. मला भूक लागली आहे. कुणाल स्टुडिओला गेला होता, मस्त जेवून आलाय. आता त्याला कधीपासून सांगते की मला भूक लागली आहे. तो म्हणतो झाडाखाली छान तुला बसवतो तिकडे तू मस्त जेवण कर. कारण काकीने डब्बा दिलाय. ह्याचं झाड काही तर येणार नाही कधीपासूनचा. येणार नाही म्हणजे जायला पाहिजे तसा तो एरिया तसं पाहिजे. याच्यात काय बसवणार आहे? भूक लागली ते बोल ना काहीतरी. औशिक रे औशिक. मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही झाड शोधतो. आजान पंजान कोणीतरी लावलेलं झाड असत बहुतेक. काय अरे झाड कोणी लावला? तुझ्या पंजानच्या आजान कोणी लावला? त्याच्या खाली झाडाच्या नादी राहून माझ्या भुकेचे जीव. 15 मिनिटात येईल आता. 15 मिनिटांनी बघूया. 15 मिनिटात ते झाड येईल. बघूया. सांग तेजस सांग परत एकदा. माझा फोन बिघडलाय. कधीपासून माझा फोन लागत नाही बरोबर? हा ब्लॉक करते रे म्हणून शांतपणे करते जास्त. ठीक आहे ते घेऊन दे. आता लक्ष्मी पूजन जवळ येत आहे. लक्ष्मी माझी तीच आहे रे आणि तिचा लक्ष्मण मी आहे. हा मग ते तुला कळतंय ना. मग आता जा ते बँड्रा बीकेसी मध्ये आणि आयपीसी स्टोर मध्ये तिला काय ते घेऊन दे. कळलं की? अच्छा ठीक आहे बेटा. खरंच वैतागले. तुझं झाड काही येणं मला कुठचंही झाड चालेल पण प्लीज थांबव जेवायला प्लीज. तो दिलो आणि दबो तो माका खाऊन देत. खायचं तरी झाड बघ. बस झालं चल. थांबू इथं? होय थांबव इथं लाव आता. काय ताय झाड गेला हे हे बघ काकी. कुणाला इथं सावली पडली बरा दिसतं झाड. रस्त्याच्या मध्ये बसान मी आता. इतकी भूक लागली. साईडला जागा आहे. थांबव. नाही चांगलं इथं. चल मग खायच्या झाडाखाली बसा मी. या झाड आणि त्या झाड कर छोटी गाडी येतात जेवण लावलं. अगं त्या झाडाखाली सुसू करत होता एक माणूस म्हणून तो घेतला. पण काय लोकेशन आहे बघ. सुंदर लोकेशनच्या ठिकाणी थांबवलं की नाही. रिकामा मी त्याच्यात जेवते. हा डबा कशासाठी दिलेला पण काकीने द्यायचा होता वाटतं मम्मीचा. असेल प्लीज
एवढा सुंदर सनसेट होत आहे. तर असा मस्त सूर्यास्त होत होता. आम्ही गाडी एका बाजूला थांबवली आणि गाडीतच मला भूक भरपूर लागली होती आणि मला जेव्हा भूक लागते तेव्हा माझं डोकं प्रचंड दुखायला लागतं. तर आम्ही थोडं पुढे गेलो आणि बघितलं तर तिथे मुलं किल्ला बनवत होते. तर किल्ला खूप छान वाटला आम्हाला, त्यामुळे आम्ही गाडी थांबवली आणि जाऊन त्यांनी जो किल्ला बनवला आहे तो सगळा असा मस्त बघितला, त्यांच्याशी बोललो आणि कुणालने त्यांना थोडेफार गिफ्ट पण दिलं की किल्ल्यासाठी काहीतरी करा म्हणून. पेरूचं झाड लावलंय काय? नाही, ते ऍक्च्युअली उगवलेलं आहे अगोदर. अच्छा, मग त्याला वाचवलंय तुम्ही. त्याला डिझाईन केलं परत उपटण्यापेक्षा मस्त. इथे पायऱ्या बघ कसं मस्त केलंय. जातोस काय ह्या गोडवरून घेऊन यायला मला परत. छान बनवलंय. तुम्ही मदत नाही करत? मदत कोण करणार? हा, उद्धव रुद्र रुद्र वियान वियान. मारतो तुला मारतो. कसं करतो? दाखव कसं करतो. कसं? आम्हाला जाता जाता तो किल्ला दिसला, पण खरंच खूप सुंदर बनवला होता आणि आम्हाला आवडलं. खूप मेहनत लागते एवढे सगळेजण एकत्र येऊन दिवाळीच्या निमित्ताने, आणि त्यांनी आता तो किल्ला ते कधी पण ठेवणार म्हणाले शिवजयंतीपर्यंत, तसाच ठेवणार आहेत ते किल्ला. ते खूप छान वाटलं मला. मस्त अशा रस्त्याने मला घेऊन जा. झाड नाही मिळालं जेवणासाठी त्याचं काही वाटलं नाही, पण हे असं काहीतरी बघून मस्त वाटलं. आम्ही नेहमी हायवेने जातो, आज पहिल्यांदा कुणाल मला म्हणाला की तुला वेगळ्या रस्त्याने आज घेऊन जातो, तर छान वाटलं मला इकडनं. हे बघ, हे खाल्लंयस का अंकिता? त्याला चिचण्या बोलतात. चिचण्या चिचण्या ना, त्याच्यात दाणे असतात बारीक बारीक. डायरेक्ट खातात. डायरेक्ट नाही म्हणजे त्याच्यात निघतात बरोबर. कसं खायचं ग? ती पिकलेली आहे त्याच्यातले हे खायचं. पिकलेली खायचं. उभा उभा करायचा. अच्छा, उभं नाही येत तुला. चिमणी उड. कसं घेतं? चिमणी उड गोल फिर. म्हणजे काय करायचं मला सांगता? चिमणी उड तुला गोल करायचं. हो. आणि मग अगं जे उडणार ते चिमणी उड, कावळा उड, म्हैस उडते का? मग थांबायचं. मग थांबायचं. मस्त मस्त. चिमणी उड, कावला उड, घर उड, आउट आउट आउट. पोपट उड, चिमणी उड, घर उड. तुम्ही जिंकले काय उपयोग? चिमटी म्हणजे पकडून खेळत होतो. म्हणजे एकामेकांना पकडायचं. पकडा पकडी. इथं शाळा कुठं आहे तुमची? खाली आहे का? किती वेळपर्यंत? साजी आदिवासीवाडी. साजी. येऊया आपण शाळेत कधीतरी. चिचण्या मागून घेतोस?
खायचं ए त्याला ते 2-3 शेंगा दे मला. 2-3च दे. कधी खाल्लंच नाही आता बरेच दिवस. सगळ्या नको 2-4 दे फक्त काढून देतो. चांगला ती मला असते बस. तुम्हाला चॉकलेट घ्या आमच्याकडे. आमच्याकडे चॉकलेट पकड. बस झाले जास्त नको देऊ. बाद झाले तेवढे. काय बाय रागवली की काय. चला अरे मजा येते रे असं जायला. बेल्ट माणसाने ना जमिनीवर राहायचं कधी पण सगळ्याच गोष्टीत. किती जमिनीवरची माणसं कशी असतात. मजा आली मला. अजून असं कुठेतरी जंगलात नाही सगळ्या गावागावात ना. मम्मी बोल जंगलात मम्मी वाट बघते कुठे आहात कुठे पोचलाय काय. सणाच्या दिवशी तरी वेळेत या असं म्हणतायत. काहीतरी नवीनच शिकले चिचण्या. मी आता खाणार चिचण्या. खायलाच नाही पण आपल्याला नाही खाता येत. मला खाता नाही ती बरोबर खात होती. मला पण नाही येत. तर मला दिसत नाहीये. नाही चालू शकत. काय सरप्राईज नाही याच्यात. सामान काढतोय. पोचलो आम्ही घरी. कुठे जाणार. जाम बोलतेस प्राजक्ता जाम बोलतेस. मग तुम्हाला दाजी मिस करतात ना मला. मग ते मिस नको व्हायला. काय रेकॉर्ड करते. फिरायला गेले. तू ये इकडं का नाही उतरली. मी अगं तिकडेच थांबली नाही ट्रेन माझी. तिची तेज असता इकडे नाही थांबत. पनवेल नंतर डायरेक्ट खेड चिपळून खेड नाही. चिपळून मग आता खेडला पण थांबते. काय करतोस तू बोलता बोलता. मुन्ना काका पळाला. मुन्ना काका कुठे गेलेला. हळू ही बघ दुसरी आली. ही बघ तेव्हा पळाली दुसरी. ही बघ मुन्ना काका ती दुसरी पळाली. बघ तिकडे गेली इकडे डाग. ही बघ काय केलं तू. ठेवलं कुठे गेली. पुढे येऊन तुलाच मारलं मुन्ना काका परत. मी 2 पडल्या पाहिजेत की तू जिंकली पाहिजे. मारत मला. ऑटो नाहीये. ऑटो कशी असेल 2 असताना. ऑटो नाहीये. हो मम्मी थोडस चाललं जातो. तूच चालवली. मी नव्हती चालवली. खेळ तू आपल्याला डान्स करायचा ना की तू डान्स करू नको. हरले आम्ही नाही खेळ. आम्ही दोघं जिंकलोय खरं. नाही हरला रे हरला. पुन्हा हिला पण कर. सॉरी बेटा. चला आता झोपायचं. उद्या सकाळी लवकर उठायचंय. किती वाजता उठणार तू सांग. 5 वाजता 4 वाजता 4 वाजता सांग. किती वाजता उठायचंय. उठायचं 5:30 बजे. 6
रात्री झोपायच्या आधी किट्टू बिट्टूंचा प्लॅन होता मला घाबरवायचा, पण मी येण्याच्या आधी दादा आला बाहेर आणि दादा घाबरलाच नाही, तर त्यांचा पचका झाला. काय उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. सगळे उठले बाबू, सगळे उठले, आमचं आंघोळ पण झाली. चला फॉग बघ. एका ठिकाणावरून सेट करून दाखव मला. तिने तसाच फोन पकडला, ती हलवत पण नाहीये आता फोन. रत्नेश मामा, हे मुन्ना काका मला एक्सेप्ट द्या. चला काय तुमचे माझे जे छान छान फोटोज असतात जेव्हा कुणाल काढतो त्याच्या मागे भरपूर मोठा स्ट्रगल असतो. तो स्ट्रगल तसा तुम्हाला दिसत नाही कारण तुम्हाला फोटोज दिसतात, तर तो स्ट्रगल काहीसा असा असतो. हे असे सगळे अँगल्स वगैरे असे सेट करून कुणाल जेव्हा फोटो काढतो तेव्हा ते छान येतात. तर या वर्षीची सासरची माझी ही पहिली दिवाळी होती आणि इथे मला वेगळेपण एकच जाणवलं की आमच्या इथे सगळेजण नरकासुराची क्रेज जी असते ती खूप वेगळी असते. नरकासुराचे आता कॉम्पिटिशन्स व्हायला लागले. पहिली ही क्रेज गोव्यापर्यंत होती, हळूहळू ती आता सिंधुदुर्गमध्ये पण आली आहे. पण इथे दिवाळीच्या दिवशी सकाळी नरकासूर वगैरे असं काहीच नाही. सकाळी सगळेजण अभ्यंग स्नान करून देवाच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातले जी मंदिरं आहेत तिकडे सगळेजण फिरतात आणि भरपूर गर्दी असते. आम्ही सुद्धा रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आणि मग आजूबाजूच्या गावात जिथे मंदिरांमध्ये आम्हाला जायचं होतं तिथे गेलो. काय ग अंकिताची जागा असेल त्या आमच्या स्ट्रीम मध्ये काय करू आपण टीम काढू. टीम याला डोस नसतो. टीम कशी वाढते
टीम काढूया आपण असं पाठीवर हे करून असं टीम काढू. फटाके नंबर कोण दुसरा नंबर कोण. काय करणार आपण काय करणार सांग. बघूया ना कोण पडते. आम्हाला दोघांना हरवणं मुश्किल आहे मुश्किल. बघ आम्ही तिघे आहोत बघ. काय तिघी असू दे ना तर चौघी आहे. आईला पण घ्या तुमच्या. लपून ठेवते. आम्ही दुसरा मग आम्ही मुगवलीच्या इथे गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या दर्शनाला सुद्धा गेलो. तिथे गेल्यानंतर कुणाल म्हणाला की त्याचे एक शाळेतल्या शिक्षिका आहेत त्या इथे जवळच राहतात तर आपण त्यांच्या घरी सुद्धा आज जाऊया. मग आम्ही तिकडे पण गेलो. आवडत होतं तिकडे गेला म्हणालेलास ना मला. काढलं मग तू चांगला काढलायस का. मी पण चांगला काढलाय. माझा चांगला आलाय का. चांगला आहे. मग सारखं कर. चल 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 चला सर. चला आता आपण माझ्याकडे मुन्ना काकाला आपण फटको. ये मुन्ना काकाला फटको. मला पटतो नंतर झोपूया. काय बोलतेस. चल. मी आता पण हो आता पण मी तुम्हाला हरवणार. कुणाल मी पुढारी आहे. मी पुढारी आहे. छोटा पुढारी. दे रे तिची चप्पल. माझी चप्पल ती 8 वर्ष झाले कोल्हापुरी चप्पलला. 8 वर्ष आता निघाली. तुला देऊया काहीतरी ओरिजिनल. तुलाही फक्त निघाली. आता कोल्हापूरला जायला लागेल. ते सांगतात की ते आपल्याला हरवणार. बिट्टू आणि मी. अरे काही झालं तरी आम्हीच जिंकणार आहे. अरे नाही रे. कोण आहोत आम्ही. मी आणि किट्टू जिंकणार. आम्ही दोघं कोण आहोत. आपण दोघं कोण आहोत सांग. साधे सुद्धा ना आम्ही दोघं येड्यात. जा भाव करते. चप्पल काढ. भाव कर जाऊ. चप्पल काढ. जा जा जा. आता तिथे तो मग झाडू मारीन. ओय सगळेच पिकले. सुरुवात बोललो की सुरुवात. पण काय कॉम्पिटिशन असतं ते मला सांग पहिलं. नाचवायचा. फटाके पायावर मारायचे. लागलं पाहिजे. अच्छा. तिकडे नाही जायचं. इकडे चल. अरे चल. अरे थांब काय. तू का घाबरली. माझ्याच कशाला येतोस पण. किट्टू मार. अरे इथं गाडे आहेत. यांनी काय नाही. आणि काय होणार आहे. इथं जा बाहेर. काय नाही.
मग त्या काय ना तुला काढले का मग परत आपण बोलतो विचार आपला काय नाही काय झालं मम्मा मी करतो तिकडे जा, बाहेर जा, स्वतः कव्हर केलंयस बाहेर जा. पण तू चप्पल बघ ना कसं घातलंयस कुणाल. ए बाबू रांगोळी होऊ जाते थोडंसं आता अंकिताला पण. अरे बिट्टू काय ये ना आपण तू घाबरतेस का किट्टू त्यांचे प्लेअर घाबरते असू दे. बाजूला हिला पण नाचवतो थांब. एक मिनिट मला घेऊ दे. खरंच घेऊ. माझी रांगोळी आहे पूर्ण तिकडे नको ना. मला नाचवतोस काय ठीक आहे एकच मिनिट हा. अंगावर कोण तू मी ना पुढे अंगावर नाही. ना कपडे होती ना काय होती चल दादा तू पण आता चल. ए दादा चला चला. कोणाची कोणाची तुमची तुमची. तुम्ही बाहेर का जाताय पण. पळायचं लांब. ए बाबा कोणाच्या टीम मध्ये. सगळ्यांच्या मी माझी इकडे डान्स करा. इथूनच करा मग इथून कर डान्स. कोण डान्स करणार आहे मुन्ना काका. हा डान्स होता तुझा. हा डान्स होता. बिट्टू ये ना. पाऊस आता पाऊस. बिंदास हे मुलगा नको ते लागतंय खरंच खूप. काहीच होत नाही. मुलगा खरंच लागतंय. खरंच काय फुलबाजा आणि चक्र बाद झाले. हे बाद झाले. चला आणि हे नको पिल्लू नको लाव. आपली टीम. काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. फुसकी टीम आहे तुमची. काय ना तुमचा फुसका प्लेअर बघा फुसका. ए सांग साधं सुद्धा नाही सांग. यांना हिंमत असली तर ए काय नाही झालं. किट्ट्या किट्टू एकदम फॉर्म मध्ये आली. बोल ना तू पण सांग. फटाक्यांच्या जवळ कुठं लावतात. मुन्ना काका तरी पण मुन्ना काका तरी पण 1 2 3 नाचतो. 4 किट्टू 1 2 3 4. काय उपयोग. आपण जिंकतोय की नाही किट्टू आता. फराळ पॅक करते मम्मी सगळ्यांना द्यायला. कसं कशाला ग नको देऊ. आता जाऊ दे. सुट्टी आहे. सुट्टी आहे त्यांना. टाक दोन. मी त्याला खरंच विचारले 2 या 2 टाक 4 5. मारना अशीच जरा लांब धरायचं बाळा. डोक्यात डोळ्यात उडेल. यो आहे अजून. आम्ही नाही झोपायच्या आधीचा शेवटचा डाव खेळतोय आणि याच्यात बिट्टू आणि कुणाल हरणार आहेत. शक्यच नाही. शक्य आहे. शक्य आहे. नको ना. हरलीस ना. मी हरले नव्हते. मी सेकंड आले. तू थर्ड आलेस.
झटक जरा झटक. तर अशी साजरी झाली माझी सासरची पहिली दिवाळी. खूप मजा आली, आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. आणि आता आम्ही निघालोय, लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे मुंबईला जायला, कारण दुकानात सुद्धा पहिलं लक्ष्मीपूजन आहे आणि ते करायचं आहे. तर इथून आम्ही आता निघतोय माणगाववरनं आणि आम्ही डायरेक्ट जाणार आहोत पनवेलला. तर म्हणजे आमची दिवाळी झाली आणि मला खूप मजा आली आणि आम्ही खूप मजा केली भरपूर. मी कधीच फटाके वगैरे मी काही वाजवत नाही, पण कुणालकडे मी थोडेफार तरी फटाकेच्या जवळ मी गेले. वाजवले नाहीत ना मी फटाके, वाजवले नाहीत, वाजवायचे फटाके पण नाही, मला भीतीच वाटते फटाक्यांची, त्याच्यामुळे मी काही हे करत नाही. पण मी ते काय ते हे केलं आपण आपटबार ना, आपटीबार, ते जाम आपटीबार नाही, आमच्या इथे आपटबार बोलतात बहुतेक, ते मी केले. आणि असं फक्त फरक थोडस जाणवत आहे ना, असं लगीन केल्यानंतर यांच्याकडे फाव नसतात, आमच्याकडे फाव असतात. फाव म्हणजे पोहे, आमच्याकडे पोहे असतात फराळाला, यांच्याकडे पोहे नसतात फराळाला. परत हे कारीट जे आमच्याकडे फोडतात तुळशीकडे, हे फोडतात बाथरूम मध्ये. असे थोड्याशा गोष्टींचं असं वेगळेपणा जाणवतं, पण मजा आली, असं छान वाटलं मला. असं दिवाळीला घरी जाऊन आलो, आता परत लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, आम्हाला काम आहे ते. आणि दुकानात पण लक्ष्मीपूजन आहे, मध्येच आले डीपी दादा. तर आम्ही निघालोय आणि आता ख्याती वैष्णवी सुद्धा आल्या आहेत. दिवाळीची त्यांना सुट्टी आहे, पुढच्या वर्षी वैष्णवीची 10वी आहे, त्याच्यामुळे त्यांना येता नाही येणार. तर यावर्षी मग आलेत त्या दोघी. तर आता पुढचे काही दिवस त्या असतील आपल्यासोबत. आणि जोपर्यंत iPhone 17 Pro Max येत नाही, डेली व्लॉगिंग तसंही होणार नाही, तुम्हाला माहितच आहे मी बोलले ते. त्यामुळे जरासा प्रॉब्लेम आहे. उद्या आहे पाडवा, आता बघूया नवरा काय गिफ्ट देतो. तो स्पेशल व्लॉग येणार आहे. आता तो माहित नाही कधी येणार, कारण iPhone 17 Pro Max नाहीये माझ्याकडे. मग काहीतरी बोल आता, सांग दिवाळी कशी गेली, तुला कशी वाटली? लग्नानंतरची पहिली दिवाळी होती तुझी, तुझं कसं मत आहे? पण माहेरी पण जायचं असतं, आपण गेलोच नाही आहोत. जाऊया आता नोव्हेंबर. आम्ही जाणार होतो दिवाळीला. कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. याच्या शिक्षकांना पण आम्ही भेटलो, ते पण खूप मस्त होतं. आणि आम्ही आता जाणार होतो खरं तर घरी, पण दिवाळीला आमच्या इथे खूप टुरिस्ट असतात, सगळं फुल असतं, देवबाग मध्ये खूप गर्दी असते. आणि मग घरी जाऊन सुद्धा घरी गेल्यासारखं वाटत नाही, खूप असं गजबज सगळी लोकांची. आणि त्यामुळे असं आम्ही अवॉइड केलं यावेळेला जाणं. पण नोव्हेंबरमध्ये आम्हाला बेळगावला जायचंय लग्नासाठी. तर बेळगावला जातो तर विचार केला की देवबागला काही दिवस जाऊ, 4-5 दिवस देवबागला थांबून मग पुढे बेळगावला जाऊन मग बेळगाववरनं मुंबई, असं सगळं प्लॅनिंग आहे अजून तरी. आणि आता बरीच लग्न आहेत, त्यामुळे सगळी ती गडबड. कपडे पण घ्यावे लागणार, पुन्हा शॉपिंग. आता आम्ही सकाळी निघालोय मुंबईला जाण्यासाठी आणि आता वाटेत मस्त भाज्या वगैरे इथे मिळतात, त्या सगळ्या भाज्यांची मी शॉपिंग करणार आहे. आणि मग घरी जाऊन तयारी करायची. आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे त्याची, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. संपवलाच ब्लॉग? हो, भाजी घ्यायची आहे ना. एवढं मग तू करतोयस का? कंटेंट पाहिजे लोकांना, चांगली काय ते दाखव. तर म्हणजे जाताना जसं तुम्ही बघला की ह्या झाडाखाली थांबूया, त्या झाडाखाली थांबूया, म्हणायचं झाडाखाली काय थांबा, गावात नाही. तसाच आता ह्या भाजीवालीकडे नको, त्या भाजीवालीकडे जाऊया, त्या भाजीवालीकडे जाऊया म्हणायचं, यांना मग घराकडे आणून पोचवले. तर सौरभ मुंबईतच थांबला होता, कारण ख्याती वैष्णवी पहाटे पोहोचणार होत्या. मग त्यांना घरी कोण आणणार म्हणून तो मुंबईत होता. तर त्या पोहोचल्यात सकाळी आणि ते छान झोपल्यात ना आईला चिकटून. तर या ब्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.